मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी या चॅनलवरती हा फ्री कोर्स जो चालू आहे, 1 महिन्याचा जो फ्री कोर्स चालू आहे क्रिप्टो करन्सीचा मराठीमधनं, त्याच्या आपण आता 8व्या भागामध्ये 8व्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांसोबत आहोत. आणि ह्या 8व्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण बघून घेणार आहोत, इवन प्रॅक्टिकली शिकून घेणार आहोत की आपण कशा प्रकारे आपण जे ॲप्लिकेशन सांगितलेलं होतं क्रिप्टो ट्रेडिंग करण्यासाठी. मी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म सांगितलेला होता, अकाउंट ओपनिंगची प्रोसेस सांगितलेली होती कॉइन डी सी एक्सवरती. त्यामध्ये कशा प्रकारे क्रिप्टोमध्ये आपल्याला बाईंग सेलिंग करायची आहे, कशा प्रकारे ते अकाउंट यूज करायचं आहे, कशा प्रकारे फंड ॲड करायचा आहे, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रॅक्टिकली करून तुमच्यासमोर दाखवणार आहे. ओके. ह्याच्या आधीचा जो आपला 6वा भाग झालेला होता फ्री कोर्सचा, त्यामध्ये मी तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंग करण्यासाठी अकाउंट कुठे ओपन करायचं, कसं ओपन करायचं ह्याची स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली होती. सोबतच तुम्ही आमच्या लिंकने अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट भेटतील हेही तुम्हाला सांगितलेलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये देईनच. सोबतच अकाउंट ओपनिंगसाठीची लिंकसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की भेटेल. नक्की त्याचा फायदा घ्या. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी तुम्हाला सांगितलेलं कॉइन डी सी एक्सचा अकाउंट आपल्याला कशा प्रकारे वापरायचं आहे, कशा प्रकारे प्रॅक्टिकल यूज त्याचा करायचा आहे, कशा प्रकारे आपण बिटकॉइन बाय करू शकतो, कशा प्रकारे क्रिप्टो बाय करू शकतो, कशा प्रकारे बिटकॉइन सेल करू शकतो, हे सर्व दाखवणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आज ह्या सर्व गोष्टी शिकवणार आहे आपल्या डेस्कटॉपवरती. डेस्कटॉप म्हणजे लॅपटॉपच्या स्क्रीनवर सुद्धा आणि मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा. मला पहिलं म्हणजे सांगा की किती लोक तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या लिंकने अकाउंट ओपन केलेलं आहे. अकाउंट नसेल ओपन केलं, व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिंक आहेच, बट किती लोकांनी ऑलरेडी कॉइन डिटेक्समध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे आणि किती लोक मोबाईलवरनं यूज करतायत. ओके. आज मी तुम्हाला तुम्हाला लॅपटॉपवरनं जर तुम्ही ट्रेड करत असाल तर कसं करायचं, आणि तुम्ही मोबाईलवरनं जरी करत असाल तरी कसं करायचं, ह्या दोनही प्रोसेस इथे प्रॅक्टिकली शिकवणार आहे. आता आपण हे प्रॅक्टिकल शिकून घ्यायला सुरुवात करूया. इथे बघा, मी इथे आलेलो आहे कॉइन डी सी एक्सच्या वेबसाईटवरती. तुम्हाला ते इथे अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून अकाउंट ओपन करू शकता. इथे माझं अकाउंट ऑलरेडी लॉग इन आहे. तुम्हाला ऑब्वियसली लॉग इन करावं लागेल. मी इथे ऑलरेडी लॉग इन केलं. मी ट्रेडवरती जातो आणि कॉईन्सवरती क्लिक करतो. स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता कॉईन्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर स्क्रीन माझी ओपन झालेली आहे. आता या स्क्रीनवरती मी तुम्हाला शिकवणार पहिला म्हणजे की फंड कसा ॲड करायचा आणि बिटकॉईनमध्ये किंवा क्रिप्टोमध्ये बाईंग सेलिंग कशी करायची. आता मी इथे माझं जी फेस तुम्हाला दिसतोय ती विंडो थोडीशी स्मॉल करतो, कारण की तुम्हाला इथे स्क्रीन व्यवस्थित दिसावी म्हणून. हा जो आहे हा कॉइन डी सी एक्सचा डॅशबोर्ड इथे ओपन झालेला आहे. जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच हे तुमच्यासाठी थोडंसं तुम्हाला वेगळं वाटू शकतं, थोडंसं तुम्हाला कठीण वाटू शकतं, बट ट्रस्ट मी, हे अजिबात तुमच्यासाठी कठीण नाही आहे जर तुम्ही ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग वगैरे करत असाल तर. आता इथे मी तुम्हाला पहिलं म्हणजे सिम्पल सांगतो. या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसते, तुमचं नाव दिसतं इथे. जे इथे मला माझं नाव दिसतं आहे, प्रोफाईल दिसते. इथे तुम्हाला दिसतं आहे आय एन आर, पोर्टफोलिओ आणि ऑर्डर्स. आणि या ठिकाणी तुम्ही मग सर्व गोष्टी सर्च वगैरे करू शकता, जे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप शिकवणार आहेच. आता सगळ्यात पहिलं म्हणजे या ठिकाणी बाबा फंड कसा ॲड करायचा. इथे बघा, तुम्हाला तुमच्या नावाच्या बाजूला मधल्या ह्याच्यात पोर्टफोलिओचा ऑप्शन दिसतोय, ऑर्डर्सचा ऑप्शन दिसतोय, आय एन आरचा ऑप्शन दिसतोय. हे ऑप्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. काय करायचं, इथे तुम्हाला पहिलं म्हणजे जाऊन क्लिक करायचं आहे पोर्टफोलिओवरती. ओके. पोर्टफोलिओवरती मी हे सेम सगळं मोबाईलवरती पण दाखवणार आहे. जे जे मोबाईल युजर्स आहेत, थोडा वेळ थांबा, तुम्हाला हे पण शिकून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कधी ना कधी लॅपटॉपवर ट्रेड करणारच आहात त्यामुळे. पोर्टफोलिओवर क्लिक केली. इथे मी क्लिक करतो कॉइन वॉलेटवरती. आता जेव्हा मी कॉइन वॉलेट्सवरती क्लिक केली तेव्हा जे आहे ते इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसतंय, इथे माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती कॉईन्स आहेत ते दिसत आहेत. आता ऑब्वियसली इथे माझ्या जवळपास तुम्हाला फक्त कॉईन्स नाही दिसत, इथे फक्त माझा फंड दिसतोय. इथे कॉईन्समध्ये तुम्हाला 2 रुपयाच्या आसपास प्राईस दिसते. तुम्ही इग्नोर करू शकता. त्यानंतर कॉईन्स वॉलेटवरती मी क्लिक केली. इथे परत खाली मला ऑप्शन आहे फ्युचर्सचा. इथे मला ऑप्शन होता फ्युचर्स. म्हणजे काय, जर मला फ्युचर ट्रेडिंग करायची आहे, जी की मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे जाऊन क्रिप्टोमध्ये फ्युचर ट्रेडिंग कशी करायची, तर मला ह्या फ्युचर वॉलेटमध्ये येऊन पैसे ॲड करावे लागतील. या फ्युचरवरती मी क्लिक केली. इथे ॲड फंड्स करू शकतो. जर मला फ्युचर ट्रेडिंग करायची आहे तर मला फ्युचर वॉलेटवरती येऊन पैसे ॲड करायचे आहेत. आणि जर मला नॉर्मल फंड ॲड करायचा आहे क्रिप्टो विकत घेण्यासाठी, जो मी तुम्हाला आता दाखवणार. खाली ऑप्शन आहे फंड्सचा. ओके. खाली ऑप्शन आहे तुम्हाला फंड्सचा.
त्या फंड्सवरती तुम्ही क्लिक करायची. सो अशा प्रकारे तुमचे वॉलेट तुमच्यासमोर ओपन झाले परत एकदा. कॉइन्स वॉलेट म्हणजे जे तुम्ही कॉइन्स बाय केलेले आहेत ते इथे दिसणार. फ्युचर्स वॉलेट जे तुम्ही फ्युचर ट्रेडिंगसाठी पैसे आहेत ते इथे दिसणार. आणि आय एन आर वॉलेट म्हणजे ज्या वॉलेटमधून तुम्ही क्रिप्टो करन्सीज बाय करून होल्ड करू शकता. ओके, सो इथे तुम्हाला पैसे ॲड करायचे आहेत आय एन आर वॉलेटमध्ये. जर तुम्हाला क्रिप्टो करन्सी बाय करून सेल सेल करायची असतील तर किंवा बाय करून होल्ड करायचे असतील तर. ओके, आणि हा आहे ओव्हरऑल तुमचा फंड्स. पण आता इथे आपल्याला जायचं आहे आय एन आर वॉलेटमध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला डिपॉझिट आय एन आर टू वॉलेट करायचं. आता कॉइन डी सी एक्सची खास गोष्ट म्हणजे हा इंडियन एक्सचेंज असल्यामुळे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हा इंडियन ब्रोकर असल्यामुळे, इंडियन एक्सचेंज असल्यामुळे तुम्ही इथे इंडियन रुपीजमध्ये पैसे ॲड करू शकता. ओके, कॉइन डिसेक्सबद्दल मी सर्व डिटेल लीगल माहिती पण ह्या व्हिडिओमध्ये दिलेली होती, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. सो ते तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला याची लीगल बाजूसुद्धा समजून जाईल. सो आता इथे मी डिपॉझिट आय एन आरवरती क्लिक केली की जसं आपण नॉर्मली डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ॲड करतो तसं तुम्ही इथे पैसे ॲड करू शकता. 100 रुपये, 1000 रुपये जे काय असेल तुमच्या बँकेतनं तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला यू पी आय, आर टी जी एस सर्व ऑप्शन्स भेटतात. मी इथे बघा कंटिन्यू पे करतो. कंटिन्यू पे केल्यानंतर मला इथे सर्व माझे ऑप्शन्स आले, आय एम पी एस वगैरे किंवा यू पी आय वगैरे सर्व ऑप्शन्स येऊन गेले. आता आता मला पैसे ॲड नाही करायचे आहेत कारण की ऑब्वियसली माझ्याकडे ऑलरेडी फंड इथे अवेलेबल आहे. सो मला आधीच पैसे इथे ॲड नाही करायचे. मी तुम्हाला फक्त दाखवलं की डिपॉझिट कसं करायचं. सेम तुम्ही विड्रॉसुद्धा करू शकता. विड्रॉ कसे करायचे पैसे हे इथे दिलेले आहे. आता मी तुम्हाला दाखवणार की बिटकॉईन मला इथून बाय कसा करायचा आहे. सो काय करायचं इथे ट्रेडमध्ये जायचं आणि कॉईन्समध्ये जायचं. आता मला ट्रेड करायचं आहे ना, ट्रेडमध्ये जाऊन मी कॉईन्समध्ये जाणार. परत माझ्यासमोर ही स्क्रीन ओपन झाली. आता एक लक्षात घ्या, परत मी माझं फेस विंडो छोटी करतो इथे. सो या ठिकाणी जे आहे ते आता इथे मला बिटकॉइन दिसते. इथे मला सर्च कॉईनचा ऑप्शन दिसतोय. ओके, सर्च कॉईनचा ऑप्शन. सो मी काय करणार, सर्च कॉईनमध्ये जाणार आणि बिटकॉइन किंवा बी टी सी सर्च करणार. बिटकॉईनचा शॉर्ट फॉर्म आहे बी टी सी. मी सर्च करणार. इथे आलं बघा, बी टी सी यू एस डी टी म्हणजे यू एस डॉलरमध्ये बी टी सीची व्हॅल्यू काय, आय एन आरमध्ये बी टी सीची व्हॅल्यू काय. सो मला ऑब्वियसली आय एन आर सिलेक्ट करायचं. जवळपास आय एन आरमध्ये बी टी सीची व्हॅल्यू मला इथे दिसते. मी त्यावरती जाऊन सरळ इथे ऑप्शन आहे, बटन आहे बघा बायचं, बायवर क्लिक करणार. आता बायवर क्लिक केली ना की इथे माझ्यासमोर आली विंडो. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही लॅपटॉपवरनं यूज करत असाल ना तर तुम्ही थोडंसं प्रोफेशनल असाल तर तुम्हाला इझिली समजून येईल. नवीन असाल तर तुम्ही मोबाईलवरनं कसं यूज करायचं ते बघा. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे 2 मिनिटांमध्ये मोबाईलची प्रोसेस स्टार्ट करणार. ते तुम्हाला अगदी इझिली समजेल ह्या लॅपटॉपच्या प्रोसेसपेक्षा. ओके. आता समजा मला इथे बिटकॉईनची किंमत काय आहे, जवळपास 94,74,000 इथे बघा. 94 लाखाच्या आसपास बिटकॉईनची किंमत आहे. बट एक गोष्ट लक्षात घ्या, मला जर बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर याचा अर्थ असा नाही की मला 94 लाख रुपये टाकायचे आहेत. ठीक आहे, मी अगदी इवन 100 रुपयापासून सुद्धा बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कशी करायची, इथे बघा. इथे खाली ऑप्शन आले आहेत लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर. सेम आपले डीमॅट अकाउंटप्रमाणे. सो इथे तुम्हाला या ठिकाणी जाऊन तुमची प्राईस टाकायची आहे. इथे तुमची प्राईस टाकल्यानंतर क्वांटिटी टाकायची आहे आणि अमाऊंट टाकायची आहे. समजा मला 100 रुपयाचा बिटकॉईन बाय करायचा आहे. सो मी काय करणार, इथे 100 रुपीज टाकणार. सो 100 रुपीजमध्ये मला किती बिटकॉईन येणार, 0.001च्या प्रमाणामध्ये. सो इथे बघा माझे टोटल किती पैसे लागणार आहेत, 100.5 म्हणजे एक 50 पैसे माझे जाणार कारण की चार्जेस वगैरे असतात त्यामुळे. ठीक आहे, काही चार्जेस वगैरे असतात त्यामुळे माझे इथे 50 पैसे जाणार आहेत. परत एकदा 100 करतो. ओके. आणि इथे मी बाय बी टी सी जर केलं तर माझा हा बिटकॉईन जो आहे तो बाय होऊन जाणार 100 रुपीजचा. ठीक आहे. बट मी तुम्हाला जसं बोललो, मी तुम्हाला लॅपटॉपवरनं हे प्रॅक्टिकली बाय करून नाही दाखवणार आहे कारण की हे थोडंसं तुमच्यासाठी कन्फ्युजिंग होऊ शकतं जर तुम्ही नवीन असाल तर. तर तुम्हाला डायरेक्टली मोबाईलच्या स्क्रीनवरती नेणार आणि कशाप्रकारे बाय करायचं हे बाय करून दाखवणार, कशाप्रकारे सेल करायचं हे सेल तुम्हाला करून मी तिथे दाखवणार. ठीक आहे. सो हे मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू दिला की तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवरनं कशाप्रकारे बी टी सी बाय सेल करू शकता. ते एकदम सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला दुसरा कोणता कॉईन बाय करायचा, समजा एक्स आर पी बाय करायचा आहे. सो एक्स आर पीवर गेलो, इंडियन रुपीजवरती गेलो, बाय केला. सो एक्स आर पीची किंमत आहे किती किंमत आहे जवळपास, आपण परत एकदा टाकूया. हे बघा 197 रुपीज. इथे पण तुम्हाला बाजूला आली बघा 197 रुपीजच्या आसपास. सो त्याप्रमाणे तुम्ही इथे क्वांटिटी वाईज किंवा रुपयांवाईज ह्या गोष्टी बाय करू शकता कोणताही कॉईन्स. ठीक आहे. सो मी आता तुम्हाला हे सर्व करण्याची एक सिम्पल प्रोसेस दाखवतो, सिम्पल पद्धत दाखवतो, ती म्हणजे आपल्या मोबाईलवरून. ओके. स्वतः मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो. तिकडे आपण स्क्रीन रेकॉर्ड करून तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवू आणि त्यानंतर जे आहे
ते परत मी तुम्हाला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जे आहे ते नक्कीच घेऊन येतो. सो व्यवस्थित आता लक्ष द्या. सो आता आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि इथे मी माझं CoinDCX ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. सो मगाशी आपण जी प्रोसेस जाणून घेतली ती घेतलेली होती टिपिकल आपल्या लॅपटॉपवरती. सो लॅपटॉपवरती प्रोसेस जाणून घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत आपल्या मोबाईल स्क्रीनवरती. कशाप्रकारे इथे बिटकॉईन बाय करायचं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल बाय करून दाखवणार. कशाप्रकारे सेल करायचं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सेल करूनही दाखवणार. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत हे अटेंड करायचं फार इम्पॉर्टंट पार्ट सुरू झालेला आहे या व्हिडिओमधला. ओके, सो इथे बघा सगळ्यात पहिली गोष्ट मला माझ्यावरती होम स्क्रीन दिसतो आहे, वरती एक्सचेंज दिसतो आहे, Web3 दिसतो आहे. आता इथे मला Web3 आणि एक्सचेंज वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती अजिबात जायचं नाही. मी परत एकदा एक्सचेंजवरती जातो कारण की आता आपण एकदम बेसिकमध्ये शिकतो आहे. सो इम्पॉर्टंट गोष्ट इथे मी माझ्या प्रोफाईलवरती क्लिक करतो. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर मला माझं नाव दिसलं आणि माझा फंड दिसला. आता फंड दिसल्यानंतर मी फंड्सवरती क्लिक करतो. फंडवर मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा परत जसं मी तुम्हाला मगाशी लॅपटॉपवर दाखवलेलं कॉईन्समध्ये मला दिसतं आहे एक 2 रुपयाच्या आसपास कॉईन्स आहेत. फ्युचर्समध्ये दिसतं आहे फंड नाही आहे. ओव्हरऑल फंडमध्ये मला दिसतो आहे फंड जवळपास 81,000 रुपयाच्या आसपास मला फंड दिसतो आहे. सो पहिलं बघूया की इथे फंड कसा ॲड करायचा. सोपी प्रोसेस आहे, परत एकदा सांगतो. प्रोफाईलमध्ये जायचं, फंड दिसतो त्यावर क्लिक करायचं आणि इथे येऊन तुम्हाला डिपॉझिट INR करायचं आहे. सो डिपॉझिटला क्लिक केली मी. मिनिमम 100 रुपीज मी ॲड करू शकतो. सो 100 रुपीजवर क्लिक केली, सिलेक्ट पेमेंट मेथड केलं. आता इथे मी UPIने सुद्धा ॲड करू शकतो किंवा IMPSने सुद्धा ॲड करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही जे अकाउंट लिंक केलं आहे त्याच अकाउंटने तुम्हाला पैसे ॲड करायचे आहेत. तुम्हाला दुसऱ्या अकाउंटने पैसे ॲड करायचे असले तुम्ही दुसरं अकाउंट इथे लिंक करून घ्या. ओके, सो इथे तुम्ही फोनपे, गुगल पेने पैसे ॲड करू शकता. 0% फीज आहे तिथे. तुम्हाला खाली दिसत असेल फीज 0% फीज आहे आणि खालीसुद्धा तुम्हाला IMPSने तरी गेला तरी 0% फीज आहे. आता ऑब्वियसली माझ्याकडे ऑलरेडी फंड आहे, सो मी काय फंड तुम्हाला ॲड नाही करत आहे इथे, बट तुम्ही इझिली ह्या गोष्टी इथे ॲक्सेस करू शकता. आता परत मी एकदा मागे जातो आणि मी तुम्हाला डायरेक्टली शिकवतो कशाप्रकारे ट्रेडिंग करायची. सो खाली मी होम आयकॉनवरती आलो. होम आयकॉनवरती आल्यानंतर मला इथे समोर माझे ऑप्शन्स दिसत आहेत बघा, बाय, अर्न, SIP. सो इथे आता मी क्लिक करणार बायवरती. ओके, बायवरती मी क्लिक केली. मला कोणता कॉईन बाय करायचा आहे मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं असतं की तुम्हाला चांगल्या ॲसेटमध्ये ट्रेडिंग करायचं. सो मी तुम्हाला सांगणार बिटकॉईन कसा बाय करायचा. सो इथे तुम्ही एक सिम्पल काम करा, BTC सर्च करा. ओके, BTC सर्च केल्यानंतर बिटकॉईन येईल. बिटकॉईनवर क्लिक करा. आता एकदम इम्पॉर्टंट पार्ट सुरू झालेला आहे या व्हिडिओचा. बिटकॉईनवरती क्लिक केल्यानंतर इथे मला बिटकॉईनची प्राईस दाखवते आहे जवळपास 94,60,000 जी करंटली चालू आहे. ओके, तुम्ही व्हिडिओ बघत असाल कदाचित प्राईस बदललेलीही असेल कारण की व्हिडिओ पोस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यानंतर वरती मला एक राईट कॉर्नरला आयकॉन दिसतो आहे डेप्थवर मी क्लिक केला. आता हे सर्वांना माहिती आहे, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करताय तिथे तुम्हाला बायर्स आणि सेलर्स दिसत आहेत. बायर्स कितीवरती आहेत, सेलर्स कितीवरती आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर कट दिसत असतील. ठीक आहे, सो मी परत एकदा हे डेप्थला मी वरती घेऊन जातो. आता जर मला इथे बाय करायचं आहे, आता ह्या ठिकाणी बघा लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर तुम्ही ऐकलं असेल स्टॉक मार्केटमध्ये, किती लोकांनी ऐकलं आहे. सो त्याचप्रमाणे इथे लिमिट ऑर्डर आणि इन्स्टंट ऑर्डर आहे. मार्केट ऑर्डर म्हणजे इन्स्टंट ऑर्डर आहे. सो पहिले मी तुम्हाला इन्स्टंट ऑर्डरबद्दल सांगतो. समजा इथे मला 100 रुपीजचा बिटकॉईन बाय करायचा आहे. आता बिटकॉईनची किंमत 94 लाख आहे, याचा अर्थ मला 94 लाख रुपयाचा नाही बाय करायचा आहे, मला 100 रुपीजचा बाय करायचं आहे. सो इथे बघा 100 रुपीजमध्ये मला किती बिटकॉईन येतील ते बाजूला लिहून आले आणि किती मला पैसे लागणार ते इथे मला लिहून आले. सोबतच हे झालं मार्केट ऑर्डरला बाईंग. आता समजा मला लिमिट ऑर्डरमध्ये जायचं आहे. ओके, लिमिट ऑर्डरमध्ये तर लिमिट ऑर्डर टाकताना मी मार्केटची डेप्थ परत एकदा बघणार. सो लिमिट ऑर्डर कुठे लागले आहेत 94,65,000ला आणि मार्केट ऑर्डर कुठे लागले आहेत 94,66,000, 94,80,000 अशा. सो मी एक काम करतो, मी लिहितो की मला 94,70,000मध्ये च्या प्राईजला बाय करायचं आहे. ओके, सो मी लिमिट ऑर्डरला आलो. लिमिट ऑर्डरला आल्यानंतर मला 100 रुपयाचा पहिला बाय करायचा आहे. 100 रुपयाचा BTC बाय करायचा आहे आणि लिमिट ऑर्डर मला टाकायची आहे. मी डेप मगाशी जशी बघितली इथे 94,11,000, 94,70,000 टाकतो मी. ठीक आहे, एक तुम्ही काही टाकू शकता तुमच्या हिशोबाने. मी टाकतो 94,70,000. ठीक आहे, सो त्या प्राईजमध्ये मला किती BTC येणार 0.0001 याप्रमाणे. ओके, सो एवढी प्रोसेस झाली. मी काय केलं, लिमिट ऑर्डरमध्ये गेलो, ही प्राईस टाकली. समजा मला इन्स्टंटली बाय करायचं आहे, मला ही झंझटच नको आहे, तर काय करेन मी इन्स्टंटमध्ये जाईन. इन्स्टंटमध्ये गेल्यानंतर म्हणजे मार्केट ऑर्डरमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दोन्ही फक्त हे दाखवले फीचर्स,
पण मी बाय करणार मार्केट ऑर्डरलाच, 100 रुपीज टाकणार, बाकी मला काय टाकायची गरज नाही आणि नेक्स्ट करणार. नेक्स्ट मी केलं की इथे मला आलं की मला 100.5 रुपये द्यावे लागतील, म्हणजे मला एक 50 पैसे द्यावे लागतील. ओके, 100.59 म्हणजे 50 पैशाच्या आसपास मला इथे द्यावे लागतील, कारण की हा चार्जेस वगैरे असतो किंवा गव्हर्नमेंटचा GST असतो त्यामुळे. आणि मी इथे स्वाईप अप टू बाय करतो. इथे तुमच्यासमोर माझा BTC बाय झालेला आहे. 100 रुपयाचे BTC मी बाय केलेले आहेत आणि ओव्हरऑल माझ्या पोर्टफोलिओमध्ये BTC बॅलन्स किती आहे ते खाली येते. ठीक आहे, आता या ठिकाणी मी ऑर्डर डिटेल्स आहेत, डन आहे आणि व्ह्यू पोर्टफोलिओ. मी व्ह्यू पोर्टफोलिओला जातो. व्ह्यू पोर्टफोलिओला गेल्यानंतर माझ्या पोर्टफोलिओमध्ये हा बिटकॉईन जो बाय झाला आहे 100 रुपयाचा, वरती बघा त्याची किंमत आता किती आहे ते दिसते. आता त्याची किंमत झाली 99.06. सो हे तुम्हाला इथे दिसतं आहे. सो मी जातो मागे. ओके, आता परत एकदा मी आपल्या होम स्क्रीनला आलो. होम स्क्रीनला आल्यानंतर जे आहे ते मला माहिती आहे की आता माझ्याकडे 100 रुपयाचा बिटकॉईन आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये जो बाय झालेला आहे. तो मी होल्ड करून ठेवू शकतो कितीही वेळ. ठीक आहे, हा मी आता बिटकॉईन बाय केला, हा कितीही वेळ मी होल्ड करू शकतो. बट मी तुम्हाला सेम सेल करून दाखवणार. ठीक आहे, सेल करताना काय करायचं, खाली ऑप्शन दिसते पोर्टफोलिओचा, पोर्टफोलिओवर जायचं. पोर्टफोलिओवर गेल्यानंतर परत आपले सेम पोर्टफोलिओला वरती कॉईन्सचा पोर्टफोलिओ आला. कॉईन्सच्या पोर्टफोलिओमध्ये इथे तुम्हाला बिटकॉईन दिसतं बघा, 100 रुपीज इन्व्हेस्टेड. क्लिअर आहे, परत एकदा सांगतो. होम स्क्रीनवरती आलो, पोर्टफोलिओमध्ये गेलो, पोर्टफोलिओमध्ये कॉईन्समध्ये गेलो तर 100 रुपीजचा माझ्याकडे बिटकॉईन आहेत, त्यावर मी क्लिक करणार. त्यावर मी क्लिक केल्यानंतर आता मला हे बिटकॉईन सेल करायचे आहेत मार्केट ऑर्डरला. ओके, मला प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, काही होऊ दे, मी तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवून दाखवते बाय सेल कसं करायचं त्यासाठी. ठीक आहे, सो मी सेलवर क्लिक केली. सेलवर क्लिक केली, मला इन्स्टंटली सेल करायचं आहे. ठीक आहे, इन्स्टंटली सेल करायचं आहे डायरेक्टली, किंवा तुम्ही लिमिटने पण करू शकता. आता इन्स्टंटली मला सेल करायचं आहे. सो मला किती रुपीजचे बिटकॉईन सेल करायचे आहेत ते मी या ठिकाणी इथे टाकून देणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सेल करताना काय करायचं, तुम्हाला BTCमध्ये व्हॅल्यू टाकायची आहे. सो मी तुम्हाला परत एकदा माझ्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन जातो आणि पोर्टफोलिओमध्ये मला इथे किती BTC दिसतात माझ्याकडे, टोटल क्वांटिटी दिसते तुम्हाला इथे. टोटल क्वांटिटी दिसते आहे 0.000105 दिसते सर्वांना. सो ही क्वांटिटी मला सेल करायची आहे, बरोबर आहे, ही क्वांटिटी मला सेल करायची. सो मी काय करणार, तीच क्वांटिटी सेलमध्ये जाऊन टाकणार. सेलमध्ये गेलो, इन्स्टंटमध्ये गेलो, BTC मला किती 0.000105 मला बॅलन्स दिसते बघा खाली. ओके, या ठिकाणी मला बॅलन्ससुद्धा माझा दिसतो, अजून एक 0 आहे. ओके, बॅलन्स दिसतं खाली, तेवढा सगळा मला सेल करून टाकायचं आहे. सो मी नेक्स्टवर गेलो. नेक्स्टवर गेल्यानंतर आता ह्याच्यामध्ये असं दिसते की युअर ऑर्डर व्हॅल्यू मस्ट बी ग्रेटर दॅन 100. आता हे का आलं, कारण की मी मगाशी 100 रुपीजचा बाय केला, बट आता सेल करताना मला 99.23 रुपीज येत आहेत. सो त्यामुळे जो आहे तो मला मिनिमम 100 रुपीजची इथे बाईंग सेलिंग होते. सो त्याप्रमाणे पाहिजे. सो आता मी काय करेन, मी समजा मला अजून मी 100 रुपीजचा तुम्हाला बाय करून दाखवतो, कारण मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सेल करून दाखवायचा आहेच त्यामुळे. सो फटकन मी एक 100 रुपीजचा जो आहे तो बाय करतो, म्हणजे ओव्हरऑल 200 रुपये झाल्यानंतर मला ते सेलही करता येईल तुमच्यासमोर. ओके, 120 रुपये 101 रुपीजचा बाय केला, डन केला. आता परत एकदा पोर्टफोलिओमध्ये गेलो. आता माझ्याकडे 200 रुपयाचे बिटकॉईन आहेत. ठीक आहे, 200 रुपयाचे बिटकॉईन आहेत, हे मला सेल करायचे आहेत. सेलवर गेलो, माझ्याकडचा बॅलन्स मला जो इथे दिसतो आहे तो सगळा बॅलन्स मी इथे टाकणार 0.00002121. सो 200 रुपयाच्या बदली मला 199.6 रुपये आले, कारण की मार्केट थोडं फ्लक्च्युएट होतं त्यामुळे. ठीक आहे, सो मी नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर तर मी ते सेल करू का, तर येस, स्वाईप अप टू सेल केलं. माझा बिटकॉईन सेल झाला आणि मला जवळपास 197 रुपीज आले. आता ह्याच्यामध्ये काय होणार, ह्याच्यामध्ये तुमचे ब्रोकरचे चार्जेस जातात आणि प्लस तुम्हाला गव्हर्नमेंटचे सुद्धा चार्जेस जातात. इथे बघा, ह्याच्यामध्ये ब्रोकरचा चार्जेस किती गेला, 200 रुपयाच्या मागे 1 रुपया. सो 1 रुपया तुम्ही ब्रोकरला दिलात आणि तुम्हाला माहिती जर असेल तर क्रिप्टो सेल करताना तुमचा 1%चा TDS जातो, तो 2 रुपये गेला आहे. बट हा TDS तुम्ही टॅक्स फायलिंग करताना रिटर्न घेऊ शकता. ओके, तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती क्रिप्टो ट्रेडिंग करा, 1% TDS क्रिप्टो सेलिंगवरती जातो, जो की तुम्ही ITR फाईल करताना तुम्हाला परत मिळू शकतो. सो हे 2 रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत. फक्त 1 रुपीज तुमचा ह्याच्यामध्ये चार्ज गेला आहे 200 रुपयाच्या मागे. सो अशा प्रकारे तुम्ही CoinDCX प्लॅटफॉर्मवरती इझिली बाय सेल करू शकता. आता बघा, माझे सगळे बिटकॉईन सेल झाले, 0 रुपीज आहे माझ्याकडे. ठीक आहे, सो अशा प्रकारे मी ह्या सर्व गोष्टी आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती इझिली करू शकतो. जशा प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये बाय सेल करतो त्याप्रमाणेच. ठीक आहे, सेम तुम्ही इथे मग पुढे जाऊन SIP वगैरे करू शकता. तर SIP बद्दल मी
डेडिकेटेड व्हिडिओ बनवेन, सेपरेट व्हिडिओ बनवेन, त्यामध्ये तुम्हाला सांगेनच. बट या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे तर समजलं फंड कसा ॲड करायचा, बाय कसा करायचा, सेल कसा करायचा. तुम्हाला अजून कोणता कॉईन हवा आहे, समजा मला इथे XRP बाय सेल करायचं, मी XRP टाकला, इथे रिपल आला, मी बायवरती गेलो, मला समजा एक रिपल पाहिजे तर मी या पैशाने तो बाय करेन, परत सेल करेन. एकदम सिम्पल आहे, अगदी तुम्ही हाताच्या बोटांवरती करू शकता. इझी टू यूज ॲप्लिकेशन आहे हे, खास करून मोबाईल युजरसाठी. जे आत्तापर्यंत आपण डीमॅट्स अकाउंट वापरले स्टॉक मार्केट, ते सेम टू सेम आहे. ओके, सो तुम्हाला आय होप सो की जे मी सांगितलं ते समजलेलं असेल. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला प्रॅक्टिकली स्वतःहून एखादा ट्रेड करावा लागेल, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये यूज टू व्हाल, तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्कीच हॅबिट होईल, सवय होईल. ओके, सो आता परत एकदा जाऊ आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तुम्हाला जर इथपर्यंत समजलेलं असेल प्रोसेस, तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करून ठेवा. सो आता आपण जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. सो मित्रांनो, तुम्ही आपल्या आता मोबाईलच्या स्क्रीनवरती मी कशाप्रकारे बिटकॉईन बाय केला, मी तुम्हाला एक ₹100चा बिटकॉईन जो आहे तो बाय करून दाखवला होता माझ्या मोबाईलच्या अकाउंटमधनं. प्लस मी तुम्हाला तो सेलसुद्धा करून दाखवलेला होता. मी तुम्हाला तिथे लिमिट ऑर्डर किंवा मार्केट ऑर्डरबद्दल पण सांगितलेलं होतं. मार्केट ऑर्डरबद्दल पण त्या ठिकाणी तुम्हाला शो केलेल्या होत्या सर्व गोष्टी. ओके, सो त्यामुळे जे ते तुम्हाला आय होप सो की सर्व प्रोसेस जी आहे ती समजलेली असेल. मला एकदा कमेंटमध्ये सर्वांनी सांगा की तुम्हाला मोबाईलवरनं क्रिप्टो बाय सेल कसे करायचे हे समजलेलं आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, सो सर्वांना मोबाईलवरनं कशाप्रकारे बाय सेल करायचं हे समजलेलं असेलच. नसेल जरी काही अडचणी जरी असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता, कारण की हा आपला एक प्रॅक्टिकल पहिलाच व्हिडिओ होता. मी ह्याच्यासारखेच बरेच व्हिडिओ अजून बनवणार आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत त्यानुसार, सो तुमच्या कमेंट करणं जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधनं एक ₹100 ॲड करू शकता आणि ₹100ने चेक करू शकतात की तुम्हाला बाय सेल जमत आहे का. लक्षात घ्या, तुम्ही मी डायरेक्ट ट्रेडिंगच करणार असं डोक्यामध्ये ठेवू नका की मला क्रिप्टोमध्ये ट्रेडिंगच करायची. त्याआधी तुम्ही ॲटलिस्ट एखादी ऑर्डर जी आहे ती ह्या ॲप्लिकेशनमधनं टाकून बघा ₹100ची. त्यानंतर ते सेल करून बघा, म्हणजे जसं मी आत्ता केलं इथे तुमच्यासमोर, बाय केलं, सेल केलं, तर एकदा करून बघा. तुम्हाला एकदा समजलं पाहिजे की काय होतं, कशाप्रकारे लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर वर्क होतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि त्यानंतरच जे आहे तुम्ही डायरेक्टली ह्या गोष्टी ज्या आहेत ते ह्याच्यापुढे ट्रेडिंगमध्ये करू शकणार आहात. सो होप सो सर्वांना ट्युटोरियल समजलेलं असेल. सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, सोबतच अकाउंट ओपनिंगच्या व्हिडिओची लिंक आहे. त्याच्यासोबतच आपला जो क्रिप्टोचा टेलिग्राम ग्रुप आहे तो सुद्धा नक्की जॉईन करा. क्रिप्टो करन्सी मराठी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, फ्री आहे, नक्की जॉईन करा. कारण इथे आपण क्रिप्टोबद्दलची माहिती पोस्ट करत असतो, डेली एक आर्टिकल्स पोस्ट करत असतो, क्रिप्टोबद्दलच्या न्यूज पोस्ट करत असतो, व्हिडिओज पोस्ट करत असतो. सो तो फ्री टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. तिकडेही तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक नक्कीच भेटून जाईल, ऑफर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. सोबतच तुम्हाला काही डाऊट्स आहेत तुम्ही कमेंट करणार आहातच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. काही कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.